ऐ ऐ ऐ एवढे काय झोपली कुंभकार नावाने उठा ना. नाही उठत का? थांबा लातच घाटे तुमच्या डोक्यात. माया माड्यावर कशाला उभी राहिली? माया नळड्यावर पाहिजे मला मारून टाकी काय? अरे तुम्ही झोपले काय? नाही, मी लुंगी डान्स करत होतो. लुंगी डान्स लुंगी डान्स लुंगी डान्स. कशाला उठवलं मला बिना मेंदूचे? सांग लवकर कशाला उठवलं? आज ना आपल्याला माहेराला जायचंय. म्हणजे सासूरवाडीला? हा. मी नाही येत सासूरवाडीला. एकदा गेलो तर मी बँड बाजा घेऊन सासूरवाडीला, तर त्यांना त्यांच्या गळ्यातली समस्या माझ्या गळ्यात गुंतून दिली. कोणती समस्या? तू मंदबुद्धीचे तू. भेटीत होती का मग दुसरी तुम्हाला? मुंग्या राहायचा टाइम आला वाजता. एक वेळेस म्हणजे राहिलो असंच पुरलं असतं मला. मला बी काही शॉक नाही तुम्हाला माहेराला घेऊन जायचं, पण माझे वडील बनी जावायला कपडे करू म्हणून घेऊन जायचे तुम्हाला. अरे वा, कपडे? मला काही शॉक नाही कपड्याचा एवढा, पण मग मोठे माणसं म्हणतात नाही कसं काय बनावं आपण. जाऊ ना मग आपण. अहो आटपलं का? चाल ना लवकर, प्रतीक्षा लागत नाही. अहो मेकअप तर करू द्या, आलेच. मेकअप लावून तर फसवेल मला. काय म्हणले तुम्ही? काही नाही, चाल लवकर. चला. मॉम मॉम आली बाई तू. जा बाई बा, लईच खराब झालं तुम्ही. जा. तुमच्या पोरीमुळे खराब झालो मी. तुमची पोरगी पान नाही पित, रक्तच पिती फक्त मावालं. जावई बा बसा ना, बसून गप्पा आणा. अहो मामा मला कावाचं बसायचं मग. आल्यावर सासूबाई डायरेक्ट छातीजवळ येऊन उभी राहिली, मग कसं का बसू मी? बर बसा बसा मग. चाल का तू, आपण दोघी जाऊ. पिंट्या, ऐ पिंट्या, आहे जावयाला हात धुवायला पाणी आण. हो सासरे बा, पाण्याने मी हात नाही धुत. पाण्याने हात धुतल्यावर हातावर जंतू तरी मारत्या का? थांबा मग, जंतू मारायचं जाऊ सांगतो तुम्हाला हात धुवायला. हे घ्या काय आहे? हार्पिक. अरे हे संडाचे जंतू मारायचे ना. मग तुमच्या हातावर पण संडासची जंतू असेल ना, दुसरी थोडी राहणार आहे. हा काय तमाशा आहे सासरे बा? जावायचा अपमान लावला तुम्ही तो. ऐ पिंट्या, जा तिकडेच घेऊन ती. नादान जाऊ बाबा, समजून घ्या दर्शिक दे. अहो त्याचं आता लग्न झालं तर 1 वर्ष 2 पोर होईल त्याला. तुम्ही म्हणता नादर आहे. बरं जावय बा, पाणी सांगू का प्यायला? साधंच पाणी असेल तुमच्याकडे एरीचं? हा, साधंच पाणी पितो आम्ही एरीचं. ते मी एरीच पाणी पित नाही. एरीच पाणी पिलं ना मला सर्दी होती. मग कोणचं पाणी पितो तुम्ही? आणि ते फिल्टरचं भेटत नाही का हो, मरेल वॉटर, ते पितो आम्ही. अहो दाजी, ते मरेल वॉटर नाही, मिनरल वॉटर आहे. मिनरल वॉटर. अरे ऐ, मोठ्या माणसाला उलट उत्तर देतो का? पाहुणे म्हणले ना मरेल वाटल तर मरेल वाटरच दे. असं तर पाहुणे काही म्हणतील. पाहुणे म्हणते आम्ही भाकरी नाही खात, गू खातो. मग खरंच गू खात असतील कधी? अरे चुप बसती, गपची जाऊन बस तिकडं. अहो जावई बा, लहान आहे ती. लहान पोरच कुठं मनावर घेत राहत्या. हा लहान आहे, लहान पोरात कुठं मनावर घेत राहते. एखाद्या दिवशी आमच्या घरी पावडं मग पाहतो त्याच्याकडे मी. जावई बा, जेवणामध्ये काय आवडतं तुम्हाला? मी सांगू का? तू चुप रे, खेवड्या दादाच्या. जाऊ बा, आमच्या पिंट्यासाठी एखादी पोरगी असेल तर पा. याच्यासाठी का? सासूबाई कुठे एखाद्या पोरीची जिंदगीचं वाटोळ करत्या. अहो दाजी, तुम्ही एवढे बिघडेल होते तर तुम्हाला पोरगी भेटली ना. मी तुमच्यापेक्षा कमी बिघडेले. अहो जाऊ, तुमच्या मायचे माय पोरीची भांडणं झाले होते. कशाहून झाले सासूबाईची भांडणं? हो सासूबाई, तुमची पोरगी काय म्हणे माय मायला? सासूबाई तुम्ही लय आळशी आहे, तुम्ही लवकर झोपेतून उठतच नाही म्हणून झाले भांडणं. असं तोंडर बोलत असे का कोणाला? काय झालं मग तोंडर बोललं तर? जे खरंय ते खरं बोलली ना. हो सासूबाई, असं तोंडर बोललं नसतं चालत. आता मी तुम्हाला म्हणलं तुम्ही म्हशीवानी दिसते आणि गोबड्यासारखं तो बडे म्हणून चालतं का? ते खरंय बा तुमचं. मग ते समजायला पाहिजे ना तुमच्या पोरीला. तिला फक्त चाबरेपणा शिकवला का तुम्ही? चांगले संस्कार द्यायला पाहिजे होते तिला तुम्ही. अहो जावई बा, इथली गरम नका होऊ, शांत बसा. अहो राग नाही आला मला, मी मजा कराल सासूबाईची. बर पाहते मी साहेब काय सोय घ्यायला लागेल ना तुम्हाला. मग जावई बा काय म्हणते मालपाणी? बोलत नाही आमचे मालपाणी. हो सासरे बा, हा पिंट शाळा जातो का नाही? हो दाजी, तुमच्यावाने अनपढ नाही मी. शाळेत मॉनिटर मी, मॉनिटर. असं का? सांग बरं, याच्या बाद काय येतं? बी. आणि जडच्या बाद काय येतं? ते नाही माहित मला. मग शाळेत काय नुसतं भात खायला जातो का? तुम्ही सांगा बरं, जडच्या बाद काय येतं? सांगितलं असतं मी, पण तो डोक्याच्या वरून जाईन ते. तो डोक्यात नाही बसणार. बस तर मला सगळं समजत. सांगा. मला इथं गिरोगिरीपणा केला आपलं गिरोगिरीपणा आपलं सोड. काय आहे सांगा ना. लहान आहे अजून, मोठा झाला का मग समजून सांगा मी तुला. फेकूचंद दाजी. का हो सासरे बा, तुम्ही मला कपडे घेऊन राहिले म्हणते, नेमकं कशाच्या निमित्तानं कपडे घेऊन राहिले? नाही बा, मी नाही घेऊन राहिलो कपडे. बायको, अय बायको, त्याला का म्हणून ऑर्डर राहिली? तू तर म्हणे सासरे बा मला कपडे घेऊन राहिले, तिथं कपडे घ्यायला नाही म्हणून राहिले. अहो मी खोटं बोलले होते तुम्हाला इथं आणण्यासाठी. काय खोटं बोलली तू? हे मला बाकीच काही सांगायचं नाही. मला कपडे पाहिजे म्हणजे पाहिजे. मी नाही तिथं धिंगाण घालीन बरं का. मला पाहिजे म्हणजे पाहिजे कपडे. मला बाकीच काही सांगायचं नाही.
हो पाहुणे रोड नका, मी तुम्हाला पैसे देतो 50 रुपये कपडे घ्यायला. तुम्हाला जे आवडून तो घ्या. 50 रुपये आहे ना? 50 रुपये. अहो 50 रुपयात अंडरपॅन्ट तर येते का? हो दाजी, 50 रुपये भेट राहिले ते घेऊन टाका गपचित, नाही तर ते बी नाही भेटणार. रडत रडत घरी जावं लागेल.